तर मतदार यादीतल्या घोळाच्या मुद्द्यावरनं विरोधकांनी एल्गार पुकारलेला आहे आणि या संदर्भात उद्या सगळे विरोधी पक्षातले महत्त्वाचे नेते या सगळ्यांच्या नेतृत्वात सत्याचा मोर्चा काढला जाणार आहे आणि या मोर्चाचा टीजर सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलाय. बघूया. लोकशाहीमध्ये साधारणतः मतदार सरकार निवडतो. आताची परिस्थिती अशी की सरकार मतदार निवडायला लागले. लोकशाहीमध्ये आपला अधिकार आहे की बोगस मतदाराला मतदान आम्ही करू देणार नाही. त्या नाही म्हणजे नाही, काय वाटेल ते हो. निवडणूक आयोगाला मी जाहीर सांगतो की या चुका सुधारवा, नाही तर निवडणूक होऊ द्यायची की नाही हे आम्हाला सगळ्यांना मिळून ठरवावं लागेल. तर मतदार याद्यांमधल्या घोळाविरोधात महाविकास आघाडीसह विरोधी पक्षांकडून उद्या मुंबईमध्ये मोर्चा काढला जाणार आहे आणि या मोर्चाला पोलिसांनी अद्याप तरी परवानगी दिलेली नाही अशीच माहिती मिळते. दरम्यान परवानगी नसताना सुद्धा विरोधकांकडून मोर्चा काढला जाणार आहे. परवानगी दिली नाही तरी मोर्चा निघणार असं विरोधकांनी म्हटलंय. एकीकडे मोर्चाला अजून परवानगी नाही तर दुसरीकडे या मोर्चात काँग्रेसचे काही मोजकेच नेते सहभागी होणार आहेत. हर्षवर्धन सपकाळांच्या बिहार दौऱ्यामुळे ते मोर्चामध्ये सहभागी होणार नाहीत. तर बाळासाहेब थोरात, सचिन सावंत, नसीम खान आणि विजय वडेट्टीवार हे मोर्चात सहभागी होणार आहेत. तर खासदार वर्षा गायकवाड सुद्धा सहभागी होणार नाहीत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर मनसेसोबत जुळवून घेणं काँग्रेसला अडचणीचं ठरतंय का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सरकार घाबरलेले आहे. उद्या महाविकास आघाडीचा मोर्चा होणार 100% होणार. त्याच्यामुळे पोलिसी दलाचा वापर करून कुठे कायद्याची अट करता येते का, कशा पद्धतीने मोर्चाला परवानगी देण्याच्या संदर्भात टाळाटाळ करता येते का, अशा प्रकारचा प्रयत्न सरकारच्या वतीने चालू आहे. परंतु सरकारने जरी परवानगी नाकारली तरी मोर्चा होणार. हा संविधानाच्या रक्षणासाठी आहे, हा नागरिकांच्या न्याय हक्कासाठी मोर्चा आहे. आणि सरकार आता वोट चोरीचा जो मुद्दा झालेला आहे त्याच्यातनं स्वतःचा पळ काढू शकत नाही, ते एक्सपोज झालेलं आहे. BLO सोबत प्रत्येक पक्षाचा BLA हा प्रत्येक यादीवरती नेमलेला असतो. त्याचं काम असतं त्या यादीवरती हरकती घेणं. त्याला स्पेशल अधिकार हे निवडणूक आयोगाने दिलेले आहे. मग तुमचे BLA, तुमच्या पक्षाचे BLA हे झोपले होते का आजपर्यंत? निवडणूक हरल्यानंतर तुम्ही फक्त कारणं पुढे आणताय. उद्याच येणारा मोर्चा पण होणारा मोर्चा पण त्यांच्या पुढच्या पराभवाची ते तयारी करतायत. तुम्ही असत्य पसरवण्याचं काम करत आहात. तुम्हाला मोर्चा काढण्याच्या आधी आपल्या खासदारांचा राजीनामा घ्यावा आणि मग हा मोर्चा काढावा. त्यामुळं उद्याचा मोर्चा हा सत्याचा मोर्चा असूच शकत नाही, तर तो असत्याचा मोर्चा आहे. उभाटा गटाच्या वतीनं फॅशन स्ट्रीटवरून फॅशन शो काढण्याचा हा प्रयत्न आहे. आपल्याला काही मिळ नाही, काय खरं आहे का खोटं आहे, आपण तज्ज्ञ पण नाही त्यातले. असेल तर ते उघडं पडेल आणि असू बी शकतं. त्याचा काय भरोसा नाही त्यांचा, ते काही करू शकतात. लय चाबरे आहेत हे सरकारमधले, एवढे चाबरे आहेत, हे काही करू शकतात. इकडं मतदान तिकडं आणायला बसले, तिकडं मतदान तिकडं आणायला बसले. त्यांचा त्याबद्दल भरोसा नाही. पण काय असतं बरं का, हे लय दिवस टिकत नाही. बरं, एक जुनी मन आहे खेड्यापाड्यात. तुम्ही लयच पाप केलं तर नियतीला ते मान्य नाही, तुम्हाला एक दिवस भोगावे लागतं. असं खेड्यात सहज म्हणलं जातं चालता फिरता. तसं ना, तुम्ही खोटं किती दिवस करणार, उघडं पडतं.